चपाती रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सध्या पावसाळा सुरू होत आहे. या पावसाळ्यामध्ये दररोज फक्त एक लाडू आणि शरीराला मिळेल ताकद, ऊर्जा आणि भरपूर पोषण. बाजारातील एनर्जी बारवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा आज मी तुम्हाला घरच्या घरी असे पौष्टिक लाडू बनवून दाखवणार आहे, जे मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांसाठी उत्तम आहेत. या लाडूमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आहेत. चव तर इतकी मस्त की एक खाल्ल्यावर दुसरा नक्कीच खावासा वाटेल. चला तर मग एकदा बनवूया असे पौष्टिक लाडू, जे पावसाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतील आणि रोजच्या आहारात उत्तम भर ठरतील. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहेत मखाने, काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, बेदाणे, त्याचबरोबर थोडी ओली खजूर लागेल. या सर्वांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. थोडीशी खारीक लागेल, पिस्ता, तूप लागेल, याचबरोबर फुटाणे आणि गूळ लागेल. तर हे सर्व साहित्य आपण तयार ठेवायचं आहे. थोडीशी वेलची आणि जायफळची पूड सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण हे मखाने आहेत, हे एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित हे भाजले जातात. आता हे भाजले आहेत का मखाने आपले कसे लक्षात घ्यायचं, तर हाताने असे फोडल्यानंतर हे असे सहज फोडले जातात. याचा चुरा होतो, म्हणजे आपले मखाने हे असे छान भाजलेले आहेत. आता हे मखाने आपण थंड होण्यासाठी साईडला काढून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपण जे सर्व ड्रायफ्रुट्स आहेत हे एक एक करून छान असे मंद आचेवरती थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्ही लहान मुलांसाठी किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी बनवत असाल तर नक्की हे तुपाचा म्हणजे वापर करा. जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही हे कोरडेच अगदी मंद आचेवरती सर्व भाजून घेतलं तरी चालू शकेल. परंतु तुपामुळं या अतिशय लहान मुलं किंवा अशक्त व्यक्तींसाठी हे हेल्दी आहे. एकदम मंद आचेवरती हे सर्व जिन्नस आपण असे तुपामध्ये थोडे थोडे भाजून घेतलेले आहेत. आणि असे भाजून घेतल्यामुळे पावसाळ्यामध्ये हे लाडू खराब सुद्धा होत नाहीत. अगदी महिना 2 महिने हे सहज टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. आता हे एका भांड्यामध्ये आपण सर्व थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. आता याच कढईमध्ये आपण जे तूप शिल्लक राहिले आहे, या तुपामध्येच आपण हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. फक्त वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचं नाही. आता मंद आचेवरती हा गूळ वितळवत आहे, तोपर्यंत आपले मखाने सुद्धा थंड झालेले आहेत. आता या मखानेची आपण जाडसर अशी भरड बनवून घ्यायची आहे. मखाने कच्चे कधीही खायचे नाही, ते नेहमी भाजून घ्यायचे, म्हणजे पचायला हलके होतात. याचबरोबर फुटाणे सुद्धा आपण बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला. आणि हे ड्रायफ्रूट सुद्धा आपले छान असे थंड झालेले आहेत, तर या ड्रायफ्रूटची सुद्धा आपण पूड करून घ्यायची आहे. फक्त बेदाणे आणि अखंडच टाकायचे आहेत, बेदाणे बारीक करायचे नाहीत. आणि खजूर आणि आपण जे खारीक आहे ती सुद्धा सेपरेट आपण हे बारीक करून घ्यायचे आहे. आता हे सर्व मिश्रण अशा प्रकारे पाहू शकता, हे बारीक झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण भरपूर असं थोडीच जायफळची पावडर आणि भरपूर अशी वेलची पावडर टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार आपण आणखी सुंठ पावडर वगैरे टाकली तरी सुद्धा चालू शकेल. आता हे पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच तुम्ही थोडीशी भाजलेली खसखस किंवा भाजलेले तीळ किंवा थोडासा डिंक तळून टाकला तरी सुद्धा चालू शकतं. आता हे छान असं मिश्रण आपण मिक्स करायचं आहे. या ठिकाणी आपला गूळ सुद्धा छान असा वितळलेला आहे, पाहू शकता. तर हा गूळ आता आपण या मिश्रणावरती, म्हणजे जे आपण बारीक केलेली पावडर आहे याच्यावरती हा ओतायचा आहे. पाहू शकता आपण पाक वगैरे केलेला नाही, फक्त हा वितळवू द्यायचा आहे. म्हणजे आपले लाडू जे आहेत ते छान असे बनले जातात. जर तुम्ही पाक पुढे घालवला तर आपले लाडू जे कठीण होतील आणि लाडू शक्यतो वळणार नाहीत. या ठिकाणी आपण खजूर पण वापरलेली आहे, त्यामुळे गुळाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा काही वेळेला तुम्ही फक्त खजूर वापरून सुद्धा हे शुगरवाल्या लोकांच्यासाठी सुद्धा हे लाडू बनवू शकता. म्हणजे गुळ किंवा तूप वापरायचं नाही जास्त, कोरडेच मिश्रण भाजून घ्यायचं आणि भरपूर अशी खजूर घालायची, मग याचे सुद्धा लाडू छान असे बनतात. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. तर अशा प्रकारे हे सर्व लाडू आपण बनवून घ्यायचे आहेत. हे लाडू अगदी एअरटाईट डब्यामध्ये 1 ते 2 महिने सहज टिकतात, अजिबात खराब होत नाहीत.
तुम्हाला जर हे मिश्रण कोरडं वाटलं तर तुम्ही आणखी थोडंसं तूप गरम करून यामध्ये घालू शकता. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.